या 2024च्या निवडणुकीत 2019चा फॉर्म्युला भाजपला अजिबात मान्य नाही। 26 जागांवर लोकसभेच्या निवडणूक लढली होती भाजपनं आणि त्यातून त्यांना केवळ 3 जागांवर हार स्वीकारावी लागली होती। पण आता भाजपला 45 मिशन 45 पूर्ण करायचं आहे। या 2024च्या निवडणुकीत 2019चा फॉर्म्युला भाजपला अजिबात मान्य नाही। 2019चा फॉर्म्युला काय होता? 2019च्या लोकसभेच्या फॉर्म्युल्यामध्ये शिवसेनेला एकूण 22 जागा देण्यात आल्या होत्या आणि या 22 जागांपैकी 18 जागा शिवसेनेने जिंकलेल्या होत्या। आता शिवसेना दुभंगली, 4 जागा शिवसेनेच्या पडल्या होत्या, 18 खासदार, आणि या 18 खासदारांमधून 13 खासदार शिंदेच्या गटात आलेले आणि 5 खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे। 26 जागांवर लोकसभेच्या निवडणूक लढली होती भाजपनं आणि त्यातून त्यांना केवळ 3 जागांवर हार स्वीकारावी लागली होती आणि अशा 23 जागा महाराष्ट्रातल्या जिंकल्या होत्या। म्हणजे 18 जागा शिवसेनेनं आणि 23 जागा या भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या होत्या आणि इतर उरलेल्या जागांमध्ये एमआयएम, काँग्रेसची 1 जागा, अशा काही जागा होत्या। पण आता भाजपला 45 मिशन 45 पूर्ण करायचं आहे। त्यामुळे हा जागांचा व्हायरल झालेला फॉर्म्युला आपल्याला तितकाच भाजपच्या महत्वाकांक्षेच्या जवळ घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। 32 जागा जर भाजपनं निश्चित केल्या असेल तर 12 जागा केवळ शिंदेना दिल्या जातील आणि 4 जागा राष्ट्रवादीला दिल्या जातील। राष्ट्रवादीला तशाही 6 ते 7 जागांच्या वर राष्ट्रवादी कधी पुढे गेला नाही, कधी कधी त्यांच्या 4 जागा आल्या। म्हणून अजित पवारांना जास्त लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता नाही। मग अजित पवारांना काय वाटतं, शिवसेनेच्या शिंदेच्या नेत्यांना काय वाटतं, याची भाजपनं फार काही पर्वा केलेली दिसत नाही। यावेळी डॉमिनंट माहितीतला पक्ष आपल्याला भाजप दिसतो, ज्याला एन प्रकारे मिशन 45 पूर्ण करायचं, म्हणजे स्वतःच्या सर्वात जास्त जागा जिंकून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यासोबत मित्र पक्षांना दिलेल्या जागा सुद्धा त्यांना आपल्या ताब्यात ठेवायच्या आहेत, जेणेकरून मिशन 45 पूर्ण होऊ शकेल।